नमस्कार. लातूर शहरामध्ये SIRची मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. सर्व प्रभागामध्ये BLOच्या मार्फत मतदारांची मॅपिंग त्या ठिकाणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 4 मध्येही SIRची मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. मी प्रभाग क्रमांक 4च्या नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की SIRची मोहीम हे नावं कमी करण्याची मोहीम नाही, तर आपलं नाव SIRच्या यादीमध्ये संरक्षित करण्याची मोहीम आहे. त्यामुळे लातूर शहरातील कुठल्याही नागरिकांनी घाबरू नये. या मोहिमेला आपण आपले ज्या व्हॅलिड मतदार आहेत त्याचं एकाचंही नाव या यादीमधून कट होणार नाही. त्यामुळे सर्वजण BLOना सहकार्य करावं. प्रभाग क्रमांक 4 मध्ये मागच्या 30 जूनपासनं SIRची मोहीम सुरू आहे. इलेक्शन कमिशननं पूर्वी 29 ऑगस्टपर्यंतच 29 जुलैपर्यंत याला वेळ दिला होता, परंतु आता याची मुदत वाढलेली आहे आणि 8 ऑगस्टपर्यंत याला ही वाढीव मुदत या ठिकाणी BLOना दिलेली आहे. त्यामुळं आज 19 तारीख आहे. येणारे 20 दिवस आणखी आपल्याला यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचं आहे. प्रभाग क्रमांक 4चा जर विचार केला तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये एकूण 18,925 मतदान आहेत. त्यापैकी जे मागं 3 महिन्याखाली जे मॅपिंगचं काम झालं ते 16,076 मतदारांनी आपली मॅपिंग या मतदारसंघामध्ये केलेली आहे. त्यापैकी 4,073 मतदार हे त्रुटीमध्ये आलेले आहेत आणि 2849 मतदार हे अनमॅप आहेत. तर प्रामुख्यानं जे मतदार त्रुटीमध्ये आहेत व जे अनमॅप आहेत त्यांनी सुरुवातीला आपल्या याची मॅपिंग करणं आवश्यक आहे. आणि आजची परिस्थिती, आज सकाळी 8 वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक 4 मध्ये 19 बूथ आहेत. 19 बूथवर 8,312 लोकांनी आपली नोंदणी, आपला फॉर्म भरून ते ऑनलाईन झालेलं आहे. म्हणजे 19 BLOनी 8,312 मतदारांची नोंद हे BLO ॲपवर झालेली आहे. म्हणजे साधारणतः प्रभाग क्रमांक 4 मध्ये 51.70% काम या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे आपण अतिशय आपलं जे टार्गेट आहे त्याच्या जवळ आलेलो आहे. त्यामुळं कुणी घाबरून जाऊ नये. अद्याप 20 दिवस आपल्याकडे बाकी आहेत. त्यामुळं बाकीचे जे मतदार राहिलेले आहेत त्यांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि आपली मॅपिंग आणि आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून घ्यावा. त्या फॉर्ममध्ये जर काही अडचण येत असेल तर आपण BLOशी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर BLO सुपरवायझर, आपल्या प्रभागामध्ये 3 सुपरवायझर काम करत आहेत, त्यांना संपर्क साधू शकता. आणि त्यानंतर उर्वरित लोक आपले नगरसेवक असतील किंवा मला स्वतःही आपण संपर्क साधू शकता. आपल्याला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाईल. त्याचबरोबर ॲन्युअल जे मतदार आहेत त्यांना थांबा म्हणून सांगितलं होतं, त्यांनी घाबरून जाऊ नये. ॲन्युअल व्हायचे 2-3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे, आपल्या नावामध्ये जर बदल असेल तर ते त्रुटीमध्ये आलेला आहे. त्यामुळे त्याला आपलं जे व्हॅलिड नाव आहे त्या नावाचा आधार कार्डाचा पुरावा द्यायचा आहे, त्याची त्रुटी दूर होणार आहे. त्याचबरोबर एका कुटुंबामध्ये जर एका पालकाच्या नावावर 3 लोकांची मॅपिंग झाली असेल, 3 पेक्षा अधिक, तर ते ॲन्युअल दाखवले आहे. त्यामुळे समजा आपण आपल्या वडिलाच्या नावाने मॅपिंग केली असेल तर आपण ते बदलून आपल्या आईच्या नावाने मॅपिंग करता येते, ती त्रुटी दूर होणार आहे. आणि चौथं, वयाचा फरक आहे. समजा आई आणि वडिलाच्या वयामध्ये जर 15 वर्षापेक्षा कमी फरक असेल तर त्या ठिकाणी ते त्रुटीमध्ये दाखवत आहे. त्यासाठी आपल्याला आधार कार्ड हा पुरावा द्यायचा आहे. त्याचबरोबर आजी आणि नातवाच्या फरकामध्ये 50 वर्षापेक्षा अधिक फरक असेल तर ते त्रुटीमध्ये दाखवलं जात आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये. आपण आपला आधार कार्डची झेरॉक्स, इलेक्शन कमिशननं 11 पुरावे दिलेले आहेत, त्यापैकी एक पुरावा द्यायचा आहे आणि तो पुरावा BLO स्कॅन करून आपल्या त्या त्रुटीमध्ये दाखल करणार आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये आणि आपण आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे. जे मतदार आज उपलब्ध आहेत त्या मतदारांनी आपला तो इलेक्शनचा ॲन्युअल जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून देणं अतिशय आवश्यक आहे. ते फॉर्म भरून द्यायचं आहे आणि त्याला डिजिटलायझेशन करायचं आहे. त्याचबरोबर मी सर्व BLO प्रभाग क्रमांक 4चे चांगलं काम करत आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो आणि सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण BLOना सहकार्य करावं आणि आपला जो फॉर्म आहे तो योग्य पद्धतीनं भरून घ्यावा. कोणीही घाबरू नये. धन्यवाद.